महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, बातमी जनसामान्याची। नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे। जवळपास 9 वर्षानंतर हा लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतो आणि शहरातील मंडळींसाठी नगरपालिका एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। पण आता ही महत्त्वाची गोष्ट कशासाठी आहे तर आपल्या ज्या काही स्थानिक गरजा आहेत त्यामध्ये रस्ते असतील, नाले असतील, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील आणि या सगळ्या सोडवण्यासाठी तुमच्या आमच्या हक्काचा नगरसेवक आपल्याला पाहिजे असतो। आता नगरसेवक म्हणून आम्ही 2 माणसं दिले, एक आमच्या ताई दिल्यात मनोहरताई आणि दुसरा प्रथमेश जैन दिलेला आहे। आपल्याला नगर साहेब पाहिजे असला तर तो लोकांची कामं करू शकत नाही, पण हे दोन्ही मुलं अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने आपल्या सगळ्यांची सेवा करण्याचं काम करतील। मी तुम्हाला सगळ्या महाराष्ट्र जनतेला एवढंच सांगतो की आपले दोन्ही लेकरं यांना पदरात घ्यायचं काम आपण त्या माध्यमातून करसान। आज वसमत नगरपालिकेची निवडणूक होत आहे। वसमत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना या पक्षाची युती झालेली, पण युती झालेली असली तरी सुद्धा सुमेध भैयासारखे माणसं म्हणले बाबा आमचा पक्ष कोणता असो भैया, यावेळेस आम्हाला तुमच्या सोबत राहायचं। आणि या निवडणुकीमध्ये आमचे शहर कार्याध्यक्ष नमूभैया असतील, आमचे पारखे सर असतील, आमचे रविराज जोळसे सर असतील, या सगळ्याला माघार घ्यावी लागली। पण त्यांनी म्हणले की भैया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि शिवसेना युतीचा नगरसेवक आम्हाला बसवण्यामध्ये इंटरेस्ट आहे, आम्हाला एखाद्या थांबावं लागलं तरी हरकत नाही। निश्चित मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांच्या तळाच्या गजरामध्ये स्वागत केलं पाहिजे। आज आपण बघत असताना की ही निवडणूक सगळ्यांनी आपल्याला या चुरशीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण धोत्रे साहेब या निवडणुकीमध्ये वेगळं वळण येऊ दिलं नाही। वसमत आपलं निश्चित या बाबतीमध्ये वेगळं आहे। बाकीच्या निवडणुका जिथं जिथं व्हायला तिथलं वातावरण, तिथले भाषण बघा लोकांची, एकही विकासाच्या मुद्द्यावर बोलायला तयार नाही। पण मागच्या काळामध्ये आपण या मतदारसंघामध्ये काम करत असताना जे जे काही करता येईल या तालुक्यासाठी, शहरासाठी ते करण्याचा प्रयत्न केलाय। आता पैकी आत्ताच आमचे मस्के सर यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुशोभीकरणाचं काम आता आपलं प्रगतीपथावर आहे। कारण आपण बघितलं असेल या देशामध्ये, या राज्यामध्ये, या पूर्ण जगामध्ये खूप राजे होऊन गेले, पण छत्रपती शिवाजी महाराज कोणी अयोध्येचा राजा होता, कोणी मगध देशाचा राजा होता, पण छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते। 18 पगड जातीच्या लोकांना घेऊन स्वराज्य स्थापन करण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून झालेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तिथं परिसरामध्ये सुशोभीकरण व सभागृहाचं काम केलंय, कारण बाबासाहेबांना आम्हाला शिकवण दिली, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। आम्ही तिथं म्हणलं की आपला तिथं एक मेडिटेशन हॉल असला पाहिजे, त्या हॉलच्या माध्यमातून तिथे स्टडी सर्कल झालं पाहिजे। मस्के सर, उभारे साहेब यांनी पाठपुरावा केला आणि आत्ताच आपल्याला त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की या ठिकाणी आपण तिथं एक हॉल होऊन तिथे एक आपल्याला स्टडी सर्कल सुरू करायचं म्हणून, की ज्याच्या माध्यमातून आझादे सर तुमच्यासारखे प्राध्यापक होऊ शकले, रमेश मानवते सर प्राध्यापक होऊ शकले, तुमच्या आमच्या बहुजन समाजातील मंडळी सुद्धा शिकले पाहिजे। या तरुणांच्या, या लहान मुलांच्या भविष्य उज्ज्वल त्या माध्यमातून झालं पाहिजे। हे सगळे कामं करण्यासाठी आपण मागच्या काळामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला 2 वेळेस संधी दिली। मग आम्ही सुद्धा शहरासाठी एक आपण जे विजन घेऊन आलो, स्वच्छतेच्या बाबतीमध्ये असेल, पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये असेल, रस्ते वाहतुकीच्या बाबतीमध्ये असेल, आरोग्याच्या बाबतीमध्ये असेल, शिक्षणाच्या बाबतीमध्ये असेल, या शहरामध्ये एक वेगळं काम तुम्हाला आम्हाला करायचंय। मागच्या काळामध्ये सुद्धा आपण कोहिनूर कॉलनी, गोविंदनगर येथे जवळपास 1.5 कोटी रुपयाचे रस्ते आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय। नळ कनेक्शनच्या बाबतीत, पाईपलाईनच्या बाबतीमध्ये नमूभैया आणि त्यांच्या संजू त्यांच्या सगळ्या सहकार्याने तिथं काम केलेलं आहे। जनकल्याणच्या माध्यमातून रवी डोळसेने इथं डोळ्याचे ऑपरेशन असू द्या, राशन कार्डचे काम असू द्या, आमचा रवी सुद्धा अत्यंत उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून त्यानं काम केलेलं आहे। या सगळ्यांच्या मदतीनं गॅस वाटप, घरकुल, लेबर कार्ड, पंचशील नगरमध्ये सुद्धा काम करण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून झालेला आहे। पुढच्या काळामध्ये आपल्या विभागातील जे प्रश्न आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पाणी पुरवठ्याचा आहे। मी आपल्या सगळ्याला आश्वासित करतोय की आपण जवळपास 156 कोटी रुपयाची योजना ही सिद्धेश्वर धरणापासून ते वसमत शहरापर्यंत पाणी आणण्यासाठी केलेली आहे। जवळपास त्याचं काम विहिरीचं पूर्ण झालंय, बाकीचे सगळे कामं प्रगतीपथावर आहेत। या 8 महिन्यामध्ये आपल्या विभागामध्ये प्रत्येक घरापर्यंत नळ कनेक्शन देण्याची जबाबदारी ही माझी आमदार म्हणून आपली, आणि या विभागातला पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी आम्ही त्या बाबतीमध्ये काम करणार आहेत। रस्ते असेल, इथले ड्रेनेजेस असतील, पंचशील नगर ते समतानगर यांना जोडणारा रस्ता पूर्ण करण्याच्या बाबतीत असेल, स्मशानभूमीची संरक्षण भिंत असेल, पथदिवे असतील, ही सगळी कामं करण्यासाठी मी आपला प्रतिनिधी म्हणून निश्चित काम करणार आहे। जर एखादा दुसरा माणूस आला शफीभाई तरी त्याच्याकडे काय आता काही द्यायसारखं नाही, मी आमदार असल्यामुळं निश्चित हे सगळं काम करू शकतो आणि त्या बाबतीमध्ये तुम्हाला विश्वास आहे। आज आपण बघितलं असेल की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाच्या माध्यमातून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ज्यावेळेस
लंडनला जाण्याचा योग आला महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व करत असताना, त्यावेळेस खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महत्व आपल्या फक्त भारतात नाही तर आपल्या जगभरामध्ये बाबासाहेबाला मानणारा वर्ग आहे. तुमच्या एका मताच्या माध्यमातून ज्यावेळेस मी महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व करत असताना दिल्लीमध्ये तिथले आपल्याला लंडनमध्ये गेलो होतो, त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेबांनी तिथं बॅरिस्टर पदवी घेतली, जिथं त्यांनी शिक्षण घेतलं, जिथं ते राहिले, त्या सगळ्यांचा जाण्याचा योग हा तुमच्या सगळ्या मायबाप जनतेमुळे आलेला आहे. मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो, पण मी सगळ्यांना विनंती करतो, एक अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने काम करणारे कन्हैया बायती या शहरामध्ये काम करतात. त्यांच्या मातोश्रीला आपण नगराध्यक्ष पदाचं तिकीट दिलेलं आहे. आज आपण बघितलं असेल की त्यांची निवडणूक निशाणी घड्याळ आहे. आमच्या मनोहर ताई आहेत, त्या सुद्धा उच्च शिक्षित आहेत, त्यांना आपण इथून उमेदवारी दिलेली आहे. त्यांची निवडणूक निशाणी घड्याळ आहे. आणि आमचा जैन जो माझ्या घराचा शेजारी आहे आणि रोज त्याच्यासोबत आम्ही असतो, तो आमच्या अभय भैयाचा मुलगा खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. तो निवडणूक निशाणी सुद्धा धनुष्यबाण आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये 1-2 घड्याळ आणि 1 धनुष्यबाण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला माझी हात जोडून नम्र विनंती आहे की आपण धनुष्यबाण सगळ्यात जास्त चालवायचा, दोन्ही घड्याळ चालवायच्या, यांना निवडून आणायची जबाबदारी ही आपली आहे. आणि आपण त्या पद्धतीनं निश्चित आपण सगळेजण मिळून करूया. पुढच्या कामाची जबाबदारी मी घेतो. तुमच्या विभागामध्ये आपण सगळे रस्ते असतील, ड्रेनेज असतील, हे काही प्रमाणात करण्याचा प्रयत्न केलाय. विकास हा टप्प्याटप्प्याने होत असतो. कधी काळी माणसं पायाने जात होते, नंतर सायकलवर गेले, नंतर मोटरसायकलवर गेले, नंतर त्याच्याहून जोरात जायचं होतं, रेल्वे आली, मग पारखे सर आमच्या विमानानं गेले, मग आणला कोरोना. माणसं सगळे कोणीकडे घरी. त्या विकास त्याच पद्धतीने होत असतो. मी आपल्याला सगळ्याला एवढीच गॅरंटी देतो की आपल्याला उदगीरच्या धर्तीवर मराठवाड्यातलं सगळ्यात मोठं बौद्ध विहार हे आपल्या वसमत शहरात करायचे आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं मला सहकार्य लाभणार आहे. आपण बघितलं असतं त्या जागेची आपण पाहणी करतोय, तिथं मेडिटेशन हॉल झाला पाहिजे. जे काही नाविन्यपूर्ण आहे ते या शहरात देण्याचं काम माझा मानस आहे की आपल्याला या शहरात त्या माध्यमातून करायचं आहे. आज बघत असाल तुम्ही विरोधी पक्षाकडे कोणतंही विजन नाही, कोणतीही त्याच्याकडे कार्यक्रम पत्रिका नाही. आम्ही निवडून आलो तर कशामुळे आलो आणि निवडून आलो तर काय करणार, आधी काय केलं ते काही नाही, नंतर काय करणार आहे त्याची त्याच्या बाबतीमध्ये काही नाही. पण आम्ही आमचं विजन तुमच्या समोर ठेवलेलं आहे. आम्ही आमचा जाहीरनामा तुमच्याकडे प्रसिद्ध केलेला आहे आणि हा अत्यंत जबाबदारीने जाहीरनामा तुमच्या समोर प्रसिद्ध करतोय. तुमच्या प्रत्येक सुखादुखामध्ये असेल, आज बघितलं असेल एखाद्या माणसाला असाध्य आजार झाला, एखादा रुग्ण तिथे अडचणीत असेल, कॅन्सर सारखा आजार असेल, हृदयविकारासारखा असेल, आपण अभय भैया आपण 5 लाख रुपयापर्यंत सरकार दरबारी योजनेमध्ये भांडून आणि आपल्या सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण त्या मंडळीला मदत करण्यासाठी पुढच्या काळामध्ये प्रयत्न करणार आहेत. आज आपण सगळ्या एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. मी आपल्या सगळ्याला विनंती करतो की 2 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घड्याळ आणि शिवसेनेचा धनुष्यबाण या दोन्ही चिन्हावर आपण तिथं चांगलं मताधिक्य करावं. बाकी एक आपला रोडचा एक प्रश्न आहे, कोणता आहे तो? समतानगरचा. ते सुद्धा कोणी अडविणार नाही. अडविला तर मी स्वतः तिथं उभं राहून ते रस्ता करून देण्याची जबाबदारी घेतो. मी स्वतः त्याची जबाबदारी घेण्याचं काम करतो. लोक तुम्हाला भैकाभैकी करण्याचा प्रयत्न करतील, पण आपल्यातली एकी तुटू देऊ नका. हे चांगले लोक, कारण निवडणुका म्हणलं की काही लोकांना मजा वाटते, काही लोकांना टिंगल टवाळीचं कारण वाटतंय, पण ही नगरपालिकेची निवडणूक आहे, तुमच्या आमच्या रोजच्या प्रश्नासाठीची निवडणूक आहे. त्यामुळं आपण सगळेजण यामध्ये दक्ष राहाल आणि या निवडणुकीमध्ये 2 तारखेला आपल्या वसमत तालुक्यामध्ये कधी एवढ्या मोठ्या मताधिक्यानं ही दोन्ही सीटा आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आला नसेल, एवढ्या मताधिक्यानं तुम्हाला आम्हाला निवडून आणायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही सगळी मायबाप जनता मला साथ देसाल ही अपेक्षा मी तुमच्या सगळ्यातून बाळगतो व इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.